त्यांना शेअर करायचं आहे. सो ही शेअरिंग कॅपेबिलिटी आहे. हे रिपोर्ट आपण शेअर कसे करणार? शेअरिंग कसं करतो आपण? नॉर्मली सपोज माझ्याकडे एखादी पीडीएफ असेल किंवा एक्सेल फाईल असेल तर ती आपण शेअर कशी करतो दुसऱ्या बरोबर? व्हॉट्सअप करू शकतो, मेल करू शकतो, टेलिग्राम करू शकतो, वॉट एव्हर जे काय आपल्याकडे अदर वे फाईल शेअर करणं, किंवा पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन तो पेन ड्राईव्ह त्याला देऊ शकतो. सो या वेने सपोज मी एखादी गोष्ट त्याला ती फाईल सेव्ह करून त्या सेकंड व्यक्तीला देणं किंवा त्याला मेल करणं, व्हॉट्सअप करणं, म्हणजेच तुम्ही त्या फाईलची एक कॉपी त्याला देताय, राईट? एक कॉपी तुमच्याकडे आणि दुसरी कॉपी तुम्ही त्याला देताय. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही तो डेटा पूर्ण त्याला देताय, त्या युजरला किंवा त्या क्लायंटला तो डेटा पूर्ण देताय तुम्ही जो बनवलाय. आता त्याला डेटा देताय, सपोज तुम्ही ती फाईल त्या पर्टिक्युलर युजरला शेअर केली वाया ईमेल किंवा व्हॉट्सअप. मग त्या फाईलवर एकदा त्याने ती फाईल डाउनलोड केली की तुमचा कंट्रोल काही आहे का त्याच्यावर? तुम्हाला आता परत असं वाटलं की नाही त्याला मी चुकून शेअर केली किंवा मला त्याला शेअर करायची नव्हती ती इन्फॉर्मेशन, त्याला चुकून शेअर झाली माझ्याकडनं, तर तिथं काही गो बॅक आहे का आपल्याकडे? त्या केसमध्ये काही गो बॅक नाही आपल्याकडे. त्याला शेअर केली, त्याने डाउनलोड करून ठेवली फाईल, तुमचा पूर्ण ऍक्सेस गेला तिथे. ठीक आहे. सो हे जे कंट्रोल आहे डेटावरचं, त्या फाईलवरचं किंवा त्या डेटावरचं हे जे कंट्रोल आहे, हे कंट्रोल आपण पॉवर बीआय मध्ये आपल्याला पॉवर बीआय सर्व्हिसेसच्या थ्रू करता येतं. म्हणजेच पॉवर बीआय सर्व्हिसेस एक क्लाउड सर्व्हिस आहे जी ऑनलाईन अवेलेबल असते, जिथे तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये जे रिपोर्ट बनवता ते त्या क्लाउड सर्व्हिसेसवर ठेवता. आणि क्लाउड सर्व्हिसेसवर तुम्ही ज्या युजरला तुम्हाला त्या रिपोर्टचा ऍक्सेस द्यायचा आहे त्या युजरला तुम्ही ऍक्सेस देता. मग तो युजर परत क्लाउडवर जाऊन त्याच्या ईमेल ऍड्रेसने लॉग इन करून तुमचा रिपोर्ट बघू शकतो. पण त्या युजरला तुम्ही ऍक्सेस दिला हवा किंवा तो युजर जो असेल तो तुमच्या ऑर्गनायझेशन मधला हवा. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पॉवर बीआय सर्व्हिसेसचा यूज होतो. पॉवर बीआय सर्व्हिसेस वेन इट केम इन अ पिक्चर, आपल्याकडे आपण ज्यावेळेस पीपीटी बघितली होती इंट्रोडक्शनची, तिथे आपण पॉवर बीआयचे 3 टाईप बघितले होते. एक पॉवर बीआय डेस्कटॉप फ्री ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर पॉवर बीआय प्रो आणि पॉवर बीआय प्रीमियम. पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन कशासाठी आहे? तर रिपोर्ट डेव्हलपमेंटसाठी. दिस इज फ्री ऍप्लिकेशन, ते कुणी पण ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकतं, कुणी पण डेव्हलपिंग करू शकतं. पण पॉवर बीआय प्रो आणि प्रीमियम हे लायसन्सेस आहे. लायसन्सेस कशासाठी? की तुम्हाला तो जो तयार केलेला रिपोर्ट आहे तो आता दुसऱ्या युजर्स बरोबर शेअर करायचा आहे किंवा त्या रिपोर्टला तुम्हाला ऍक्सेस द्यायचा आहे वेगवेगळ्या युजरला बघण्यासाठी रिपोर्ट्स. देन या सगळ्या गोष्टी विथ द हेल्प ऑफ दिस दोज लायसन्सेस कॅन बी पॉसिबल इन पॉवर बीआय सर्व्हिसेस. ओके. ओके. सो app.powerbi.com ह्या पर्टिक्युलर साईटला मी जर व्हिजिट केली तर आता ऑलरेडी माझे अकाउंट्स आहे. सो मला तो मायक्रोसॉफ्टचा एक साइन इन विचारेल. सो मी जस्ट एक साइन इन करतो. जस्ट सी की पर्टिक्युलर त्या पॉवर बीआय सर्व्हिसेसच्या पेजवर कुठल्या कुठल्या गोष्टी दिसतात आपल्याला. सो दिस इज द व्ह्यू ऑफ पॉवर बीआय सर्व्हिसेस. पॉवर बीआय सर्व्हिसेसच्या पेजवर लेट से दिस इज द वर्कस्पेस. जस्ट बेसिक इंट्रोडक्शन घेऊया आपण की इथे काय काय असतं. ठीक आहे. सगळ्यात पहिले राईट हँड साईडला इथे तुमचं नाव किंवा तुमची प्रोफाईल आणि तुम्ही कोणतं लायसन्स यूज करता. लेट से दिस इज माय प्रो लायसन्स, आय एम अ प्रो युजर. सो हे माझं प्रो लायसन्स आहे आणि माझी फॅब्रिकची ट्रायल चालू आहे. सो इथे मला दिसते की फॅब्रिक ट्रायल 59 days लेफ्ट आणि लायसन्स टाईप माझं फ्री आहे, सॉरी प्रो आहे. त्यानंतर इथे या लेफ्ट हँड साईडला होम, क्रिएट, ब्राउज असे बरेच ऑप्शन्स आहेत. त्यातलं पहिला ऑप्शन इम्पॉर्टंट म्हणजे वर्कस्पेस. या वर्कस्पेसच्या खाली दिस इज द माय वर्कस्पेस. दिस इज हे वर्कस्पेस जे असतं माय वर्कस्पेस हे एक डिफॉल्ट वर्कस्पेस असतं. जर तुमचं ज्यावेळेस पॉवर बीआय सर्व्हिसेसवर अकाउंट क्रिएट होतं, माय वर्कस्पेस नावाचं एक डिफॉल्ट वर्कस्पेस तुम्हाला पॉवर बीआय प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. दिस इज द डिफॉल्ट वर्कस्पेस. वर्कस्पेस म्हणजे काय की एक ऑनलाईन एक फोल्डर आहे की तुमचे जे रिपोर्ट्स असतात ते तुम्हाला ज्या लोकेशनला सेव्ह करायचे असतात किंवा स्टोअर करायचे असतात,
दिस इज नथिंग बट अ वर्कस्पेस. या वर्कस्पेसमध्ये मल्टिपल रिपोर्ट्स तुम्ही शेअर करू शकता. जसे मी लेट्स से दिस वर्कस्पेसच्या ह्या वरच्या आयकॉनवर क्लिक केलं तर माझ्याकडे जेवढे वर्कस्पेस असतील त्या सगळ्या वर्कस्पेसची लिस्ट येईल. आणि या वर्कस्पेसमध्ये लेट्स से मी दिस प्री सेलचा वर्कस्पेस मी जर ओपन केला तर मल्टिपल वर्कस्पेसमध्ये जे रिपोर्ट मी इथे स्टोअर केले ते रिपोर्ट इथे मला दिसतात. अगेन एखादा पर्टिक्युलर रिपोर्ट मी ओपन केला तर तो रिपोर्ट इथे मला जसा पॉवर बीआय डेस्कटॉपवर ती स्क्रीन दिसते मला रिपोर्टची तशी स्क्रीन इथे दिसेल. लेकिन पण इथे ती व्ह्यू दिसत नाही तुम्हाला डेटा अँड व्हिज्युअलायझेशनचा. इथे फक्त फिल्टर्स, राईट. सो असे काइंड ऑफ अ रिपोर्ट, हे जे रिपोर्ट्स असतात हे रिपोर्ट जसं तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉपवर बनवला रिपोर्ट आणि तो पब्लिश केला, पब्लिश केलेला रिपोर्ट तुम्हाला वर्कस्पेसच्या आतमध्ये ज्या वर्कस्पेसमध्ये तो रिपोर्ट तुम्ही सेव्ह केलाय किंवा स्टोअर केलाय त्या वर्कस्पेसमध्ये तो रिपोर्ट तुम्हाला इथे ओपन करता येईल. आणि मग इथे एकदा का तुमचा रिपोर्ट तुम्ही पब्लिश केला, स्टोअर केला की मग इथनं तुम्ही ज्या इंडिव्हिज्युअल युजर्सला तुम्हाला त्या रिपोर्टचा ऍक्सेस द्यायचा आहे, रिपोर्ट एकाच ठिकाणी राहील. फक्त ज्या युजरला तुम्ही ऍक्सेस दिला तो युजर त्याचे क्रेडेन्शियल वापरून हा रिपोर्ट या साईटवरून बघेल. ठीक आहे. मग याच्यासाठी त्या युजरला काही पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची गरज नाहीये, राईट. किंवा त्याला असं काही पर्टिक्युलर लायसन्सिंग पार्ट जो असेल तो वेगळा असेल. पण जसं तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन ओपन केले आणि ती फाईल बघण्यासाठी तुमच्या सिस्टममध्ये पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन असणं गरजेचं आहे, राईट. जर एखाद्याने सपोज लेट्स से अक्षयकडे ती फाईल नाहीये, पॉवर बीआय डेस्कटॉप त्याच्या ऍप्लिकेशनच नाहीये आणि तुम्ही ती फाईल अक्षयला शेअर केली वाया व्हॉट्सअप किंवा व्हॉट एव्हर वेने, तर ती फाईल अक्षयला ओपन करता येईल का त्याच्याकडे? नाही करता येणार आहे, कारण ते ऍप्लिकेशन त्याच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल नाहीये. पण पॉवर बीआय सर्व्हिसेसमध्ये बेनिफिट काय आहे की इथे तुम्हाला कुठलं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं नाही, तुम्हाला फक्त ब्राउझरमध्ये जाऊन त्या साईटला व्हिजिट करायचे किंवा प्ले स्टोअरवरनं तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉपचं ऍप्लिकेशन पण इन्स्टॉल करू शकता. जसं अदर ऍप्लिकेशन असतात तसे ह्याचं एक ऍप्लिकेशन असतं पॉवर बीआय सर्व्हिसेसचं. जसे तुम्ही जसं तुम्हाला ह्या ऑनलाईन जसा व्ह्यू दिसतोय तसंच सेम तिथे पॉवर बीआय सर्व्हिसच्या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये पण तुम्हाला रिपोर्ट्स वगैरे सगळे दिसतात. तुम्ही इव्हन त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करू शकता. जसं तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन मध्ये रिपोर्ट बरोबर करत होता, मंथ सिलेक्शन करणं, इयर सिलेक्शन करणं, जर मल्टिपल कंपनीचा डेटा असेल तर कंपनी सिलेक्ट करणं, व्हॉट एव्हर जे काही तुम्ही फिल्टरिंग क्रायटेरिया दिले असतील. सो अकॉर्डिंग टू अवर नीड आपण वेगवेगळ्या युजर्सला तो रिपोर्ट शेअर करू शकतो. आणि प्लेंटी ऑफ ऑप्शन्स, इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत सर्व्हिसेसमध्ये. हे ऑप्शन बघणार आहे आपण जे जे इम्पॉर्टंट आहेत ते. बट जस्ट एक इंट्रोडक्टरी आपण बघतोय की पॉवर बीआय सर्व्हिसेस काय आहे, कशासाठी यूज होत आहे, ते बेसिक आपण जे रिपोर्ट पब्लिश करतो किंवा जे सेव्ह करतोय ते कुठे सेव्ह होतात. सो दिस इज द वर्कस्पेस. सो याच्यासाठी ह्या पॉवर बीआय सर्व्हिसेसच्या अकाउंट क्रिएशनसाठी आपल्याला ईमेल ऍड्रेस असणं गरजेचं आहे. ईमेल ऍड्रेस म्हणजेच तुमच्याकडे एखाद्या कंपनीचा ईमेल ऍड्रेस हवा. तुमचं जे जीमेलचं अकाउंट असतं ते इथे चालत नाही. तुम्हाला ऑर्गनायझेशनल ईमेल ऍड्रेस लागतो. म्हणजेच ज्या ऑर्गनायझेशनला डोमेन असतं, जर तुम्ही युजर नेम आणि डोमेन ही जी कन्सेप्ट आहे आपण बघितली होती. तर कंपन्या कशा असतात, जसं की फॉर एक्झाम्पल मल्टिपल कंपन्या असतात, जसं google.com आहे, सो या अमेझॉन आहे. सो प्रत्येक कंपनीचं एक डोमेन असतं. डोमेन कशासाठी असतं की कंपनी काय करते की त्यांचे सपोज जे एम्प्लॉय असतात त्या एम्प्लॉयला एक ईमेल ऍड्रेस देते की ज्याचा एंडिंग जो असतो @ नंतर त्या कंपनीचा डोमेन असतो. म्हणजेच कंपनीला त्यांचे एम्प्लॉई आयडेंटिफाय करणं किंवा एक तो ग्रुपिंग करणं एम्प्लॉईचं की आमचे एम्प्लॉई किती आहेत आणि त्या एम्प्लॉईला त्या ईमेल ऍड्रेस थ्रू कनेक्ट करणं इझी असतं. म्हणून कुठल्या पण कंपनीमध्ये गेल्यानंतर कंपनी तुम्हाला पहिल्यांदा एक ईमेल ऍड्रेस देते. म्हणजेच तुम्हाला एक आयडेंटिटी देते की तुम्ही कंपनीचे एम्प्लॉय आहात, हा ही तुमची कंपनीची आयडेंटिटी आहे की हा ईमेल ऍड्रेस हा तुमच्यासाठीच आहे. असं नाही होते की एक ईमेल ऍड्रेस मल्टिपल लोकांना दिला जातो, नाही. इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी इंडिव्हिज्युअल ईमेल ऍड्रेस आणि पासवर्ड दिला जातो. हे कधी ज्यावेळेस तुम्ही कंपनी जॉईन करता तर कंपनीचं पहिलं काम काय असतं, तुमची जॉईनिंग झाली की तुम्हाला ईमेल ऍड्रेस प्रोव्हाइड करा. कुठल्या पण कंपनीत तुम्ही जा तीच प्रोसेस असते. सो तो जो ईमेल ऍड्रेस असतो तो ईमेल ऍड्रेस तुम्हाला इथे लॉग इन साठी वापरतो. इव्हन पॉवर बीआय डेस्कटॉप ऍप्लिकेशन वर आपण जर बघितलं तर इथे साइन इन विचारतं ना आपल्याला. ज्यावेळेस आपण डेव्हलप करत होतो त्यावेळेस आपल्याला हे साइन इनची एवढी गरज पडली नाही. पण वन्स डेव्हलपमेंट झालं आपल्याला आणि ह्याला मला आता पब्लिश करायचं, लेट्स से आय एम इन होम आणि मला याला पब्लिश करायचं, जर मी या पब्लिश वर क्लिक केलं ना तर तो मला साइन इन साठी विचारेल पहिलं की तुम्ही कुठल्या अकाउंटला तुम्हाला हे पब्लिश करायचंय, राईट.
इंटर युअर ईमेल ऍड्रेस. सो मला तो ईमेल ऍड्रेस विचारेल की असा ईमेल ऍड्रेस पुट करा की जो तुम्ही पॉवर बीआय सर्व्हिसेसला त्या ईमेल ऍड्रेसने लॉग इन केलेला आहे. ठीक आहे. सो आता आपल्याकडे ईमेल ऍड्रेस नाहीये, आपल्याला ईमेल ऍड्रेस क्रिएट करायचा आहे. नॉर्मली केसमध्ये हा ईमेल ऍड्रेस तुमच्याकडे असतो, कंपनी तुम्हाला ईमेल ऍड्रेस प्रोव्हाइड करते, राईट. पण आपल्याकडे आता ईमेल ऍड्रेस नाहीये. प्रॅक्टिससाठी आपण काय करणार आहे, टेम्पररी ईमेल ऍड्रेस क्रिएट करणार आणि लायसन्सिंग जे आहे प्रोचं ते ट्रायल बेसिसवर घेणार. 60 दिवसाची ट्रायल फ्री असते, 60 दिवस तुम्ही ते वापरू शकता. ठीक आहे. सो ते कसं घेणार, लेट्स से तुम्ही काय करायचं, सायमल्टेनियसली माझ्या बरोबर करत राहा. सो आपल्याला मल्टिपल सेम डोमेनचे ईमेल ऍड्रेस लागतील पुढे. सो ऍटलिस्ट 2 or 3 जे ईमेल ऍड्रेस असतील ते ईमेल ऍड्रेस आपल्याला सेम डोमेनचे लागतील. सो सायमल्टेनियसली माझ्या बरोबर टेम्प ईमेलची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही लॉग इन करा आणि ईमेल ऍड्रेस तुम्हाला कुठला भेटतो ते चेक करा आणि ते ईमेल ऍड्रेस चॅट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. सो मी इथे सर्च करतोय टेम्प ईमेल, ब्राउझरला सर्च करतोय टेम्प मेल. ठीक आहे. टेम्प मेलची एक वेबसाईट आहे इथे, टेम्प मेल, याला मी क्लिक करतोय. इथे ज्यावेळेस मी क्लिक करतोय तो मला एक टेम्पररी ईमेल ऍड्रेस मला देईल. मला त्याने हा एक दिलाय, NAJV@9999 समथिंग MCUMA.com. हा एक ईमेल ऍड्रेस त्याने मला दिलाय. तर हा ईमेल ऍड्रेसचा हा जो लास्टचा नंतरचा जो पार्ट आहे तो कुणाला आलाय का तुमच्यापैकी? तुला फॅशलँड, तुझा कुठला आहे? ठीक आहे. तुझा तुझा SF पिक्सेल, तुझा कोकेन. तुमचं कुठलं आहे? चालूच नाही झालं. ऑनलाईन स्टुडंट कुणाला मिळालाय हा MCUMA.com? नो सर. मिळालाय का? नाही मिळालं सर. नो सर. जरा तुमचे जे ईमेल ऍड्रेस आहे ना ते जरा चॅट बॉक्स मध्ये पेस्ट करा. सर मला मिळाला. विशाल का? हो सर. ओके. जस्ट एकदा ट्राय करतो चेंज करण्याचा याला. हो, कारण रिपोर्ट शेअरिंग जे असतं ते सेम डोमेन मध्ये होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या SF पिक्सेल आहे ना तुझा आहे का? माझ्याकडे 2 आले SF पिक्सेल. 2 नाही, एकच यूज करायचं कुठलं तरी. मी चेंज करून बघू का सर? नाही तर तुला चेंज केला का, तो डिलीट केला, काय केलं? नाही, ब्राउझरचे माझ्याकडे डिफरंट साइन आहेत सर. नाही पण ऍट अ टाइम तुला ते एकच यूज करावं लागेल. कुठला तरी एक घे की कुठला SF पिक्सेलच आहे ना तुझा? 2 आहेत SF पिक्सेल. हा, तर मग एक ब्राउझर बंद कर आणि एक ईमेल ऍड्रेस जो आहे तो ठेव, आता समोर ठेवते. ठीक आहे. SF पिक्सेल आपण यूज करूया. ओके. सो आता लेट्स से माझ्याकडे हा SF पिक्सेलचा ईमेल ऍड्रेस आहे. या ईमेल ऍड्रेसला मी लेट्स से कॉपी करतोय.
ठीक आहे, ह्या ईमेल ऍड्रेसला कॉपी करतोय. दिस इज हे नथिंग बट इथे खाली बघा एक इनबॉक्स पण ओपन आलेला दिसतो. म्हणजेच हा एक टेम्पररी ईमेल 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 आहे तुमचं, हे ईमेल अकाउंट आहे टेम्पररी. पण एवढंच आहे की हा जो sfpixel.com आहे ना, दिस इज अ ऑर्गनायझेशनल अकाउंट. हे असं नाही की तुमचं जीमेल वगैरे जे असतं तसं नाही आहे. हे ऑर्गनायझेशनल अकाउंट आहे. जर या ईमेल ऍड्रेसला मी इथे पुट केलं या पॉवर बी आय सर्व्हिसेसच्या लॉग इन पेजच्या तिथे, तर ते मला मायक्रोसॉफ्टच्या लॉग इन पेजला घेऊन जाईल. सो आपण काय करूयात, फर्स्ट ऑफ ऑल लेट्स से मी इनकॉग्निटिव्ह मोडला जातोय. ठीक आहे, इनकॉग्निटिव्ह मोड का घेतलाय मी, कारण माझ्याकडे आता मल्टिपल ऑलरेडी अकाउंट लायसन्सिंग आहे. सो मला ते नॉर्मल ब्राउझर थ्रू ते स्क्रीनवर जाऊन देत नाही तो. सो मी काय केलंय, इनकॉग्निटिव्ह मोड ओपन केलाय. इनकॉग्निटिव्ह मोडला लेट्स से मी इथे टाकले, तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये टाकायचं app.powerbi.com. दिस पर्टिक्युलर मी ऑनलाईन वाल्यांना पण ही जी साईट आहे ती टाकतोय इथे. तुम्ही पण app.powerbi.com या साईटला व्हिजिट करायचे आणि एक तुम्हाला पेज ओपन होईल. ठीक आहे, ज्या ज्या लोकांचे डोमेन सेम आहेत त्या लोकांनी नंतर प्रॅक्टिस करताना त्या युजर बरोबर कनेक्ट होऊन प्रॅक्टिस करायची. दोघांनी एकमेकाला रिपोर्ट शेअर करायचे, ऍक्सेस वगैरे जे देणं आहे ते तुम्हाला सेम डोमेन वाल्यांना करता येईल. म्हणून सेम डोमेन वाले काय करा, ग्रुप बनवा. जसं आता 3-3 जणांची ग्रुप असेल, तुमचे जेवढ्यांचे डोमेन सेम असतील त्यांनी वेगवेगळे सेपरेट ग्रुप बनवा. आणि ज्यावेळेस आपलं हे शिकून होईल पॉवर बी आय सर्व्हिसेस पार्ट, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की हा मला आता ह्या पर्टिक्युलर युजरला कसा ऍक्सेस द्यायचा आहे. मग त्या युजरला स्क्रीन शेअर करून चेक करायला सांगा की हा तुला ऍक्सेस भेटलाय का, तुला दिसतेय का माझा रिपोर्ट. मग तुमचा ऍक्सेस तुम्ही काढून घ्या, त्याला ऍक्सेस द्यायला लावा. हे सगळे तुम्हाला ट्रायल अँड एरर जे आहे ते सगळं नंतर जर डोमेन सेम असेल मल्टिपल युजर्सचं तर ते तुम्हाला चेक करता येईल. एकच युजर असेल तर समजणार नाही की ऍक्सेस त्याला दिसतोय की नाही दिसत. ठीक आहे, ओके. सो app.powerbi.com या वेबसाईटला मी व्हिजिट करतोय इनकॉग्निटिव्ह मोडवरनं. मला एक अशी विंडो दिसेल, अशी विंडो दिसते तुम्हाला सगळ्यांना, दिसते ना. तिथे तो ईमेल ऍड्रेस पुट करायचा. तुम्ही जो तुम्ही ईमेल ऍड्रेस कॉपी केलाय ना, तो ईमेल ऍड्रेस पुट करा आणि सबमिट म्हणा त्याला. ठीक आहे, मी याला सबमिट म्हणतोय. ठीक आहे, वन्स तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस पुट केलाय, तुम्हाला अशी एक विंडो ओपन समोर दिसेल, मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक फ्री, लेट्स गेट यू स्टार्टेड. जो ईमेल तुम्ही टाकलाय तो ईमेल आता तुम्हाला इथून पुढे लक्षात ठेवावा लागेल. सो बेटर वे त्याला एखाद्या नोटपॅडवर सेव्ह करून ठेवा तो ईमेल ऍड्रेस. ओके, त्याच्यानंतर खाली इथे बघा ऑप्शन काय, आय गॉट इट फ्रॉम माय ऑर्गनायझेशन, इट्स माय पर्सनल ईमेल. नो, आय गॉट इट फ्रॉम माय ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस नवीन युजरला पॉवर बी आय सर्व्हिसेसचं अकाउंट ओपन करण्यासाठी पण करावी लागते. सो ही प्रोसेस तुम्ही लक्षात ठेवा. मे बी तुम्हाला ही प्रोसेस कधी कामाला येईल, जर तुमच्याकडे सपोज पॉवर बी आय सर्व्हिसेसचं अकाउंट नाहीये, तुम्ही जॉईन केल्यानंतर कंपनीमध्ये,
आणि तुम्हाला पॉवर बी आय सर्व्हिसेसवर अकाउंट ओपन करायचं तर तुम्हाला या वेने ती ओपन करू शकता. सो प्रोसेस इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या या प्रोसेसकडे. ठीक आहे. एकदा तुम्ही app.powerbi.com साईटला व्हिजिट केली, तिथे तुम्हाला तो ईमेल ऍड्रेस विचारेल. तुमच्या कंपनीचा ईमेल ऍड्रेस तिथे पुट करायचा, सबमिट म्हणायचं. तुमचा जर पॉवर बी आय सर्व्हिसेसवर अकाउंट असेल तर डायरेक्टली पॉवर बी आय सर्व्हिसेसची साईट ओपन होऊन जाईल, जशी आपण मागाशी बघितली. जर नसेल तर तो तुम्हाला काय करेल की रजिस्टर करण्यासाठी ही प्रोसेस फॉलो करायला सांगेल. एकदा मग तुम्ही इथे काय करायचं, आय गॉट इट, दिस पर्टिक्युलर ईमेल ऍड्रेस कुठून भेटला तुम्हाला, हा मला ऑर्गनायझेशन मधनं भेटला. देन आय हिट नेक्स्ट. ठीक आहे. इथे तुमचं ना डिटेल द्या. ठीक आहे. जसे मी समथिंग दिस हे नाव दिलं मी इथे कंट्री इंडिया. या फोन नंबर जो आहे लेट्स से 0123 समथिंग काहीतरी टाकलं मी. ठीक आहे. तुम्ही तुमचा फोन नंबर जरी दिला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नंतर इथे इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पॉवर बी आय सर्व्हिसेसचं जे अकाउंट क्रिएट होईल ते अकाउंटला लॉग इन करण्यासाठी जे तुम्ही आता हा ईमेल ऍड्रेस वापरताय ते ईमेल ऍड्रेस तर तुमचं युजर नेम झालं. तुम्हाला पासवर्ड पण लागेल, तर इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. एक पासवर्ड इथे क्रिएट करा, तो तुमच्या लक्षात राहील काय. टाकलं तरी चालेल ना? चालेल. ठीक आहे. जो पासवर्ड तुम्ही इथे सेट कराल हा पासवर्ड आणि ते पर्टिक्युलर ईमेल ऍड्रेस कुठेतरी सेव्ह करून ठेवा. तुम्हाला परत परत लागणार ह्या गोष्टी, मग परत सापडत नाहीत नंतर. ठीक आहे. डन. इथपर्यंत झालंय सगळ्यांचं. आता झालंय का सगळ्यांचं इथपर्यंत? ऑनलाईन स्टुडंट. हो सर. ओके. पासवर्ड तुम्ही सेट केला इथे. येस सर. ओके. आता इथे खाली बघा व्हेरिफिकेशन कोड जे आहे ना, हा व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला तुमचा जो टेम्पररी ईमेल ऍड्रेसचं जे ईमेलचं जे अकाउंट आहे ना, इथे आला असेल एक कोड. काही पण टाका, पण लक्षात असू द्या. सर व्हेरिफिकेशन कोड कशाच्या लागणार आहे? तो जो टेम्पररी ईमेलचं जे पेज होतं ना, तिथे बघा त्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला एक ईमेल आला असेल, तिथे एक कोड आला असेल, तर तो कोड त्या व्हेरिफिकेशन कोड मध्ये टाका. सगळ्यांना आलाय का ईमेल? तुझ्यावाला आहे 252860. 43,171. सेव्ह करतो. डायरेक्ट व्हेरिफिकेशन कोडवर क्लिक करायचं, सेंड वर नको करू इथे. आणि त्या टेम्पररी ईमेलचं जे पेज आहे ना तुझं, तिथे जा. ते खाली स्क्रॉल कर खाली, बघ हा कोड आला, हा कोड टाकतो. सगळ्यांनी टाकलाय कोड? येस सर. कोड एकही झाला ना, तुझं जे टेम्पररी ईमेलचं जे पेज आहे ना ते ओपन कर. तिथे इनबॉक्स मध्ये आला, स्क्रॉल कर खाली, वरती 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 जा. प्रोसेस नाही केलंय सर मी. क्लोज झालं का ते? क्लोज झालं. परत करू पहिलं पण ते.
आता परत क्रिएट करायला लागेल का? आणि टेम्प ईमेल टाक फक्त, ती डायरेक्टली ओपन होईल रिसेंट वाला तुझं. जास्त वेळ नाही झाला. टेम्परेचर नाही रे. एकदा व्हेरिफिकेशन कोड टाकलाय ते, हे खाली काय सिलेक्ट करू नका, काय गरज नाही त्याची. नेक्स्ट म्हणा. हाच होता ना. रिसेंड करण्याची गरज नाही, तू डायरेक्ट आला असेल तिकडे. झाले. तिसरी स्टेपला तुम्हाला हे असं विचार की यू आर सिलेक्टेड मायक्रोसॉफ्ट फॅब्रिक फ्री कन्फर्मेशन डिटेल साठी, आणि खाली गेट स्टार्टेड आला असेल. सो क्लिक ऑन गेट स्टार्टेड. गेट स्टार्टेड वर क्लिक केलं. आता तुम्हाला साइन इन ची विंडो विचारत असेल तर, मायक्रोसॉफ्टची साइन इन विंडो ईमेल ऍड्रेस विचारते, तो ईमेल ऍड्रेस परत पुट करायचा जो तुमचा ईमेल ऍड्रेस होता. नेक्स्ट नेक्स्ट. ऍक्शन रिक्वायर्ड काय आले. आस्क मी लेटर कर. ऍक्शन रिक्वायर्डला आस्क मी लेटर करा. असं पण झालं. क्रिएट तू ते माय पर्सनल म्हटलं होतं का ईमेल ऍड्रेस नाही. बँकचा. सबमिट कर. उसके बाद क्या है, स्टे साइन हॅलो सर. हॅलो. सर ते ऍक्शन रिक्वायर्डला माझ्याकडून हे झालं, नेक्स्ट झालंय. मग बॅक जा ना, एक स्टेप बॅक जा. तसं आलं सर. टाक ते कंट्री कोड टाक. एक काम कर बरं, हे क्लोज कर. नाही, हे राहू दे असंच. इनकॉग्निटो मोड ओपन कर. आता कुणाला ते आस्क मी लेटरच्या ऐवजी नेक्स्ट केलं होतं, त्यांनी बॅक केल्यानंतर आलंय का परत ते आस्क मी. app.powerbi झालंय. सगळ्यांनी इथे साइन इन करण्यासाठी तो ईमेल ऍड्रेस टाका. नेक्स्ट केल्यानंतर पासवर्ड विचारेल, जो तुम्ही पासवर्ड सेट केला होता तो पासवर्ड टाका. ते सेव्ह झाला असेल तुमच्या सिस्टम मध्ये. पॉवर बीआय सर्व्हिसेसचं पेज ओपन होईल आता. झाले. कुणाचं राहिले. तुझं राहिले अक्षय. ऑनलाईन स्टुडंट कुणाला काही अडचण आहे याच्यामध्ये. नो सर. एक काम कर, टेक्स्ट मीच कर. कंट्री कोटा तुझा फोन नंबर दे. +91. ते मला वाटतं तुला व्हेरिफिकेशन द्यावं लागेल. कुठल्या लॅपटॉपला फायरवॉल ते अलाव करत नाही. सिक्वेन्शियल नाही. तिथे काहीतरी असं एखादं सिलेक्ट करून आय टाईप कर ना, किंवा डायरेक्टली सर्च कर आय असं.
झाले सगळ्यांचे इथपर्यंत? ओके. सो इथे तुम्हाला आता ही पॉवर बीआय सर्व्हिसेसची बेसिक जी विंडो होती ती विंडो तुमच्या समोर ओपन झाली. जर इथे बघा ह्या कोपऱ्यामध्ये जे प्रोफाईल दिसते तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तिथे तुम्हाला दिसेल दिस इज युअर फ्री अकाउंट लायसन्स टाईप मध्ये. तिथे खाली बघा स्टार्ट ट्रायल आहे ना, स्टार्ट ट्रायल वर क्लिक करा. इथे तुमचं येईल बघा ट्रायल 59 डेज लेफ्ट. तुमचं अकाउंट जरी फ्री असेल तरी तुम्ही आता ट्रायल साठी यूज करताय, म्हणजे प्रो अकाउंटचे जे फीचर्स आहेत ते तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत आता. ही ट्रायल लवकर संपत नाही. तुम्ही इव्हन हे आता आठवड्याभरानंतर परत जरी ओपन केलं तरी 59 डेजच दाखवेल, लवकर संपत नाही. तर माझं 2 वर्षापासून तर संपलं नाही. तर आता फोन नंबर माझा दिला तर आता तोच टाकू का? एक मिनिट. अकाउंटिंग कसं आहे त्यांचं, पण नाही संपत तो लवकर. ठीक आहे. पण असं होत नाही कंपन्या नुसतं ट्रायलवर चालते असं नाही होत. कंपन्यांच्या वेळेस ते बरोबर काउंट नुसार संपते. जसे हे अशी कुठली कंपनी ह्यांना पण माहिती असतं की असली कुठली कंपनी नाही अवेलेबल. सर ते बघण्यासाठी होतात की लोकांनी शिकलं पाहिजे, तेव्हा सर्व्हिस देतात. ठीक आहे. तर मग इथे आपल्याकडे बघा डिफॉल्ट वर्कस्पेस कुठला आहे, माय वर्कस्पेस. या माय वर्कस्पेसला मी जर क्लिक केलं तर इथे सध्या एम्प्टी आहे. राईट, इथे काहीच नाही दिसत आहे मला, माझा कुठला रिपोर्ट दिसत नाही. आता काय करायचंय, तुमच्या पॉवर बीआय डेस्कटॉपवर जे तुम्ही रिपोर्ट बनवलाय इथे हे साइन इन दिसतंय. या साइन इनला क्लिक केलं मी, इथे जो ईमेल ऍड्रेस विचारेल मला, सेम ईमेल ऍड्रेस इथे टाकायचा. अगेन कंटिन्यू. साइन इन नाही होते. बॉक्स टिक करायचं होतं का? Already. इथे परत तुमचे सेम क्रेडेन्शियल टाकून लॉग इन करायचे, परत साइन इन करायची. तुम्ही काय करताय, पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये त्या ऍप्लिकेशनला पण लॉग इन करताय सेम अकाउंटने जे तुम्ही पॉवर बीआय सर्व्हिसेसला यूज केलंय. साइन इन झालं तोच टाकायचा जो तुम्ही सेट केला. दोन्हीकडे सेमच अकाउंट पाहिजे, तरच तर ह्याला समजेल ना की तुम्ही इथनं पब्लिश करताय तर त्या अकाउंटला गेलं पाहिजे. पासवर्ड आपला जो क्रिएट तेच सेमच. दोन्ही पण क्रेडेन्शियल्स पासवर्ड दोन्ही पण सेम. युजर नेम आणि पासवर्ड दोघांचं पण सेम असायला पाहिजे, सर्व्हिसेसचं पण आणि ज्या डेस्कटॉप ऍप्लिकेशनला तुम्ही ज्या फाईलला लॉग इन करताय त्या पर्टिक्युलर ईमेल ऍड्रेस ते दोन्ही पण सेमच पाहिजे. इथे तुम्हाला कोपऱ्यामध्ये बघा तुमचं नाव किंवा तुम्ही जे नाव दिलं असेल ते दिसत असेल आता एकदा लॉग इन झाल्यावर. ऑनलाईन स्टुडंट दिसतंय का? येस सर. येस. ओके. सो एकदा की तुम्ही लॉग इन केलं, फर्स्ट ऑफ ऑल सेव्ह करा एकदा फाईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला हा रिपोर्ट पब्लिश करायचा आहे ऑनलाईन त्यावेळेस प्री रिक्विजिट्स म्हणजे चेक्स काय काय करायचे की आपण ज्या पेजवर आहोत, लेट्स से मी आता समरीच्या पेजवर आहे आणि मी समरीच्या पेजवर असताना जर रिपोर्ट पब्लिश केलाय तर ऑनलाईन जो पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये रिपोर्ट मला दिसेल तिथे क्लाउडवर, तर तिथे बाय डिफॉल्ट समरीचं पेज फर्स्ट दिसेल. ठीक आहे, समरीचं पेज फर्स्ट दिसेल. जर मी कस्टमर डिटेलचं पेज सिलेक्ट करून पब्लिश केला तर मला कस्टमर डिटेलचं पेज ऑलवेज रिपोर्ट ओपन केल्यानंतर फर्स्ट हे पेज दिसेल. प्लस मी जर
आता सध्याच्या कंडिशनला लेट्स से 2016चा स्लायसर मध्ये सिलेक्शन केले आणि पब्लिश केलाय, तर तिथे पण बाय डिफॉल्ट सिलेक्शन 2016 असेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिपोर्ट ओपन कराल त्यावेळेस ते डिफॉल्ट सिलेक्शन 2016 घेईल. म्हणून इथे सिलेक्शन क्लिअर करून टाकायचे, इथल्याकडे सिलेक्शन ठेवायचे नाही स्लायसर्स मध्ये. ठीक आहे. आता हे मॅप व्हिज्युअल जे आहे आपलं, ते मॅप व्हिज्युअल इथे दिसत नाहीये. का दिसत नाहीये? कारण तुम्ही एका कंपनीच्या ऑर्गनायझेशन डोमेनने याला लॉग इन केलंय. कंपनीमध्ये डोमेन मध्ये ह्याला रिस्ट्रिक्शन असतात, जे ऍप व्हिज्युअल्स असतात. दिस इज द बिंग मॅप. सो कंपनीच्या टीनंट मध्ये याला अलाउ करावं लागतं, त्यानंतरच तो मायक्रोसॉफ्टला पिक करतो. काय करते मायक्रोसॉफ्टला. हा तेच टाका ना, लॉग ईमेल ऍड्रेस. मग तो मायक्रोसॉफ्टला पेज. त्याच्यानंतर काय करायचं? याच्यानंतर पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये ती तुम्ही जे रिपोर्ट बनवला ना त्याला ओपन करा आणि तिथे साइन इन दिसतं ना कोपऱ्यामध्ये, तिथे त्याच सेम ईमेल ऍड्रेसने आणि पासवर्डने साइन इन करा. ते बाकी आहे अजून बनवायचं. काही करून होतं. ठीक आहे. सो इथे प्री समजलं तुम्हाला. रिपोर्ट पब्लिश करण्याच्या आधी आपल्याला काय चेक करायचे की आपण कुठल्या पेजवर आहोत, आणि आपण सगळे जे स्लायसर्स आहेत रिपोर्ट मधले, लेट्स से मी 2 पेजेस क्रिएट केलेत, या 2 पेजेस मध्ये स्लायसर्स मध्ये मला जे सिलेक्शन ठेवायचे ते सिलेक्शन प्रॉपर आहे का. लेट्स से तुम्ही इथे आता कुठलं सिलेक्शन ठेवलेलं नाही, पण तुमच्या केसमध्ये लेट्स से तुम्हाला कुठल्या तरी पर्टिक्युलर इयरचं किंवा मंथचं सिलेक्शन ठेवायचं आहे तिथे बाय डिफॉल्ट, तर तसं तुम्ही सिलेक्शन ठेवून मगच हा रिपोर्ट पब्लिश करा. मॅप व्हिज्युअल दिसत नाहीये कारण तुम्ही आता लॉग इन केले एका कंपनीच्या डोमेनने, म्हणजे तुम्ही एक ऑर्गनायझेशन मध्ये आहात असं कन्सिडर करतोय तो. तर जोपर्यंत दिस पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन या व्हिज्युअल्सला अलाउ करत नाही तोपर्यंत हे दिसत नाही. म्हणजेच आता सपोज तुमच्या केसमध्ये जर असा सिनारिओ झाला की हे व्हिज्युअल सपोज दिसत नाहीये, क्लायंटला हे व्हिज्युअल दिसत नाहीये, तर मग तुम्हाला त्यांना एक्सप्लेन करावं लागतं की दिस इज प्युअरली फ्रॉम युअर IT डिपार्टमेंट साइड इश्यू. तुम्ही तुमच्या IT डिपार्टमेंटला किंवा तुमचे जे ऍडमिन असतील त्या ऍडमिनला हा इश्यू सांगा की हे पर्टिक्युलर व्हिज्युअल्सला अलाउ करण्यासाठी. मग ती पर्टिक्युलर जी क्लायंटची IT टीम असते ती IT टीम व्हिज्युअल्सला अलाउ करते त्यांच्या टीनंट मध्ये, आणि मग त्यांना ते रिपोर्ट्स मध्ये दिसायला लागतात व्हिज्युअल्स. ठीक आहे. याच्यात आपला स्कोप काही येत नाही. इतकं प्युअरली सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, IT सिक्युरिटी जे असतात त्याच्यासाठी हा इश्यू त्यांचा आहे. आता सध्या नाही दिसणार व्हिज्युअल आपल्याला. ठीक आहे. क्लिअर आहे. सो मी आता काय करतोय, पब्लिश वर क्लिक करतोय. तुम्हाला विचारेल की एकदा पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये ही जी फाईल आहे तुम्ही ती सेव्ह करा. त्याचे मी याला सेव्ह म्हणतोय. आता तो लिंक कुठे करतोय, क्लाउडला जे आपलं अकाउंट आहे तिथे बघा हे माय वर्क स्पेस दाखवते. आता लेट्स से इथे कॅन्सल करतोय याला. ठीक आहे. आता मी याला काय करतोय, कॅन्सल करतोय. आणि पॉवर बीआय सर्व्हिसेस वर इथे जे आपला माय वर्क स्पेस आहे ना, इथे मी एक नवीन वर्क स्पेस क्रिएट करतोय. मला एक नवीन वर्क स्पेस क्रिएट करायचे. नवीन वर्क स्पेस म्हणजे एक नवीन फोल्डर क्रिएट करायचे. मला हे माय वर्क स्पेस नाही वापरायचे, एक नवीन वापरायचे. तो वर्क स्पेस कसं क्रिएट करतो आपण, या माय वर्क स्पेसच्या वरती ही वर्क स्पेस आहे राईट, याला मी क्लिक करतोय. इथे माय वर्क स्पेस बघा, इथे हे डिफॉल्ट वाला वर्क स्पेस माय वर्क स्पेस, इथे पूर्ण लिस्ट दाखवतं आपल्याला जितके वर्क स्पेस आपल्याकडे आहेत. मला नवीन करायचं, सो मी न्यू वर्क स्पेस वर क्लिक करतो. तुम्हाला विचारेल की काय नाव ठेवायचं या वर्क स्पेस. लेट्स से आय विल से, तुम्ही तुमचं नाव घ्या, इथे नाव टाका आणि टेस्ट असे त्याला नाव द्या तुमच्या नावाने. कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही हे रिपोर्ट वगैरे किंवा ऍक्सेस वगैरे शेअरिंग वगैरे कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल की हा पर्टिक्युलर जो वर्क स्पेस आहे किंवा हा रिपोर्ट आहे कुठल्या वर्क स्पेस मधून आलाय, कुणाचा आहे. सो याचं नाव देताना तुम्ही तुमचं नाव द्या आणि पुढे टेस्ट म्हणून टाका. ठीक आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलेलं सेम फॉर टेस्टिंग हे पण टाकू शकतो. अँड जस्ट यूज अप्लाय. हे क्रिएट झालंय. RDB टेस्ट नावाचं एक वर्कस्पेस क्रिएट झालं इथे राईट. आता मी परत वर्कस्पेस वर जर क्लिक केलं तर इथे मला बघा हे माय वर्कस्पेस प्लस इथे RDB टेस्ट दाखवते. आता 2 वर्कस्पेस दाखवतात बरोबर. वर्कस्पेस क्रिएट केलं सगळ्यांनी,
कसा क्रिएट करायचंय? वर्कस्पेसच्या ऑप्शनला जा, तिथे न्यू वर्कस्पेस म्हणा, न्यू वर्कस्पेस मध्ये नाव द्या वर्कस्पेसला आणि अप्लाय म्हणा. बनलंय? तुझं बनलं? काय झालं? कुठे अडचण आली? आता तेच बघणार आहे आपण. जे आपण पेजेस हाईड केलेत ते इथे दिसतात की नाही दिसत? ठीक आहे, सगळ्यांनी बनवलंय? ऑनलाईन स्टुडंट वर्कस्पेस बनवलंय? येस सर. याच्यामध्ये काय Yes, अडचण sir. आहे? वर्कस्पेस बनवण्यात कुठे ऑप्शन आहे, कसं बनवलं, कोणाला काही समजलं नाही असं कोणी आहे? सगळ्यांनी बनवले बरोबर. आता मी परत पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये जातो इथे, आणि इथे परत मी काय करतोय? पब्लिश म्हणतोय याला. सिलेक्शन झालंय काहीतरी. ठीक आहे, पब्लिश, सेव्ह. अगेन तो क्लाउड वरचं जे अकाउंट आहे त्याला चेक करेल. नाव इथे बघा, मला आता 2 वर्कस्पेस दिसत आहे. मला या आरडीबी टेस्ट नावाच्या वर्कस्पेस मध्ये हा रिपोर्ट पब्लिश करायचा आहे, वाय वर्कस्पेस मध्ये नाही. ज्या वर्कस्पेस मध्ये आपल्याला रिपोर्ट पब्लिश करायचे किंवा स्टोअर करायचे तो वर्कस्पेस सिलेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. असं असू शकतं इथे तुमच्याकडे मल्टिपल वर्कस्पेस असू शकतात. एक प्रोडक्शनचा असेल, एक युएटीचा असेल, एक डेव्हलपमेंटचा असेल. असे मल्टिपल वर्कस्पेस असतात जिथे तुम्हाला पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये क्रिएट केलेले असतात. मग तुम्हाला तो जो रिपोर्ट आहे तो कुठे टाकायचा आहे? तो युएटी मध्ये टाकायचा आहे की डेव्हलपमेंट मध्ये टाकायचा आहे की प्रोडक्शन मध्ये टाकायचा आहे, हे आपण इथे डिसाईड करतो. सो हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठला रिपोर्ट डायरेक्ट प्रोडक्शनला टाकत नाही, तो टेस्टिंग मध्ये जातो कुठेतरी आधी, नंतर तिथनं टेस्ट झाल्यानंतर मग डेव्हलपमेंटला जातो आणि नंतर मग परत प्रोडक्शनला जातो. ठीक आहे, मी आरडीबी टेस्ट नावाचं माझं वर्कस्पेस सिलेक्ट केलं, इथे सिलेक्ट म्हणतोय. नाव तो प्रोसेस करेल, पब्लिश करेल त्याला. इथे सक्सेस आलं, मी म्हणतोय गॉट इट. नाव इन पॉवर बीआय सर्व्हिसेस, मी पॉवर बीआय सर्व्हिसेस वर गेलोय. इथे या पेजला एकदा रिफ्रेश केलं, इथे तो रिपोर्ट आलाय आता. पण ज्या वेळेस हा रिपोर्ट इथे आलाय, इथे बघा एक एक रिपोर्ट आहे आणि एक सिमॅन्टिक मॉडेल आहे. हे सिमॅन्टिक मॉडेल कुठला आहे? जो आपला बिल्डिंग ब्लॉक आहे पॉवर बीआयचा. आपण बघितलं होतं बघा, डेटा मॉडेल म्हणून होतं. डेटा सेट, डेटा सेटलाच सिमॅन्टिक मॉडेल म्हणतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस, नवीन शब्द त्याचा. सो ज्यावेळेस तुमचा पॉवर बीआय डेस्कटॉप वरनं तुम्ही रिपोर्ट पब्लिश करता, तो 2 पार्ट मध्ये पब्लिश होतो पॉवर बीआय सर्व्हिसेस. फर्स्ट पार्ट इज द रिपोर्ट, सेकंड पार्ट इज द सिमॅन्टिक मॉडेल. या रिपोर्ट मध्ये काय आहे? तुमचा फक्त व्ह्यू आहे. या रिपोर्टला सपोज मी ओपन केलं तर इथे तुम्हाला काय दिसेल? जे तुम्ही रिपोर्ट मध्ये व्हिज्युअलायझेशन यूज करून जो रिपोर्ट बघाय तो रिपोर्ट इथे तुम्हाला दिसेल. पण या रिपोर्ट साठी जे बॅकएंडचं कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे तुमचं मॉडेल, तुमचा डेटा, तुमचे मेजर्स, बॅकएंडला जे कॅल्क्युलेशन चालतं ते सगळं कॅल्क्युलेशन, हे सगळं कुठे होतं? सिमॅन्टिक मॉडेल मध्ये होतं. ठीक आहे, सिमॅन्टिक मॉडेल तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला काही दिसणार नाही, पण हे सगळं बॅकएंडला जे होतं हे सगळं सिमॅन्टिक मॉडेल मध्ये स्टोअर असतं. लॉजिक जे असतं तुमचं सगळं, आणि रिपोर्ट मध्ये फक्त व्हिज्युअलायझेशन तिथे फक्त दिसतं तुम्हाला. ठीक आहे, इथे मला आता हा रिपोर्ट दिसतोय बरोबर. मी जे पेजेस पॉवर बीआय डेस्कटॉपच्या ऍप्लिकेशन मध्ये 2 पेजेसला ऑन ठेवलं होतं, म्हणजे हाईड नव्हतं केलं, बाकीचे पेजेस मी हाईड केले होते, जे माझे बॅकएंडचे पेजेस आहेत, जे मला क्लायंटला किंवा युजरला दाखवायचे नाहीये. पॉवर बीआय सर्व्हिसेस मध्ये मला तेच पेजेस दिसतील, फक्त समरी आणि कस्टमर डिटेल. हाईड केलेले पेजेस दिसणार नाहीत. ओके, जसं तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये इंटरॅक्शन होतं, सेम इंटरॅक्शन इथे पण करता येईल तुम्हाला. इयर सिलेक्ट करू शकता, मंथ सिलेक्ट करू शकता, व्हॉट एव्हर.
लोड झालं तर आपल्याला ते परत रिलोड करता येईल म्हणजे काढता येईल. आता सपोज फॉर एक्झाम्पल लेट्स से या पॉवर बी डेस्कटॉप ऍप्लिकेशन मध्ये मला हे पेज जे आहे न्यूमेरिक रेंजचं, फॉर एक्झाम्पल मी याला अनहाईड केलं, ठीक आहे, मला हे पण पेज तिथे पाहिजे, तर अगेन आय नीड टू पब्लिश इट. जर मी आता परत पब्लिश केलं याला, तर तो मला बघा काय विचारेल, परत वर्कस्पेस विचारेल, सेम वर्कस्पेस घेतलाय मी, इथे एक विचारेल की तो ऑलरेडी ह्या सेम नावाचा एक रिपोर्ट तिथे आहे ऑलरेडी, तो तुम्हाला रिप्लेस करायचा आहे का? सो मी बोललो येस, मला रिप्लेस करा त्याला, तर तो त्याला रिप्लेस करेल, ते फक्त पेज ऍड होऊन जाईल. पण पब्लिश करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही रिपोर्टमध्ये तुम्हाला चेंजेस हवेत, तर ते पॉवर बी डेस्कटॉप मध्ये चेंज करून तुम्हाला रिपोर्ट परत पब्लिश करावा लागेल. आता फॉर एक्झाम्पल इथे पॉवर बी आय सर्व्हिसेस मध्ये तुम्हाला नंतर असं जाणवलं नाही, लेट्स से हा जो मी एक ट्री मॅप वापरला, इथे सपोज काहीतरी चूक झालेली आहे, किंवा इथे मला ऑर्डर क्वांटिटी यूज नव्हती करायची, मला इथे सेल्सची व्हॅल्यू यूज करायची होती, व्हिज्युअल मध्ये काहीतरी चेंजेस आहेत तुमचे, तर तुम्हाला काय करावं लागेल, ती पर्टिक्युलर फाईल जी आहे ती पॉवर बी डेस्कटॉप मध्ये ओपन करावी लागेल, तिथे ते चेंजेस करावे लागतील आणि नंतर सेव्ह करून ती परत पब्लिश करावी लागेल, त्या ओल्ड रिपोर्टला रिप्लेस करावं लागेल, तिथे डायरेक्टली चेंज करता येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, समजलं? इथे मी याला जर रिफ्रेश केलं पेजला, तर जे थर्ड पेजेस होतं जे आपण ऑन केलं न्यूमेरिक रेंजचं, ते पेज मला इथे दिसेल आता. हे न्यूमेरिक रेंजचं पेज दिसायला लागलं आता, ते पहिल्यांदा दिसत नव्हतं. ठीक आहे, हा जो रिपोर्ट आहे आपला, लेट्स से तुमच्याकडनं ही तुमची जी डेस्कटॉपची फाईल आहे ही डिलीट झाली, किंवा नंतर तुम्हाला लक्षात राहिलं नाही की तुम्ही कुठे सेव्ह केली होती, पण पॉवर बी आय सर्व्हिसेसवर तुमची ही फाईल आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही इथनं ती डाउनलोड करू शकता. फाईलला क्लिक केलं, इथनं ही डाउनलोड दिस फाईल, ही डाउनलोड दिस फाईल म्हणजे सेम पीबीएक्स फाईल जशी तुमची ही आहे पॉवर बी आय डेस्कटॉपची, तशीच फाईल डाउनलोड होईल इथे पीबीएक्स, तुम्ही इथनं डाउनलोड करू शकता. ठीक आहे, किंवा या पर्टिक्युलर फाईलचा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं, तर एक्सपोर्ट मध्ये पॉवर पॉईंट आणि पीडीएफ, तुम्ही हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट पीडीएफ मध्ये डायरेक्टली एक्सपोर्ट करू शकता. एक्सपोर्ट म्हणजे तो पीडीएफ फॉर्मॅट मध्ये डाउनलोड होऊन जाईल, पॉवर पॉईंट म्हणजे पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये पण डाउनलोड होईल. म्हणजे कधी कधी आपल्याला सपोज प्रेझेंटेशन द्यायचं असतं, त्या केसमध्ये तुम्ही त्याची पीपीटी बनवून त्याचं प्रेझेंटेशन देऊ शकता, किंवा पीडीएफ बनवून तुम्हाला तो शेअर करायचे, जस्ट इमेजेस शेअर करायचे त्याच्या कोणाला तुमच्या मॅनेजरला वगैरे, तर तुम्ही पीडीएफ बनवून ती तुमच्या मॅनेजरला शेअर करू शकता वाया ईमेल वगैरे. पण इथे कसं होईल की फक्त आणि फक्त सपोज तुम्ही जरी पीडीएफ शेअर केली, तर त्या पीडीएफ मध्ये फक्त त्याला ती इमेज दिसेल, इंटरॅक्शन वगैरे करता येणार नाही त्याला. पण तेच इंटरॅक्शन इथे पॉवर पॉईंट मध्ये दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, एम्बेडेड अँड इमेज अँड एम्बेड लाईव्ह डेटा. एम्बेड अँड इमेज म्हणजेच तुमच्या पेजेसचे स्क्रीनशॉट फक्त. एम्बेड लाईव्ह डेटा म्हणजे जसं तुम्ही आता इथे इंटरॅक्शन करू शकता तसं तिथं चेंज करता येईल तुम्हाला त्या पीपीटी मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत काय कुणाला डाऊट? काय काय बघितलं आपण पॉवर बी आय सर्व्हिसेस मध्ये? फर्स्ट ऑफ ऑल आपण पॉवर बी आय सर्व्हिसेसला लॉग इन केलं. लॉग इन कुठल्या अकाउंटने केलं? जे आपलं ऑर्गनायझेशनल अकाउंट आहे त्या अकाउंटने. ठीक आहे, तुम्ही जर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जर तुम्ही एक्सपिरियन्स दाखवत असाल, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो सर्व्हिसेसवर, तुम्ही कुठलं लायसन्स यूज करता. ठीक आहे, तुम्ही एक्सपिरियन्स दाखवत असाल तर सांगा की प्रो लायसन्स यूज करतो. एक्सपिरियन्स दाखवत नसाल तर फ्री अकाउंट यूज करतो, कारण तुम्हाला एक्सपिरियन्सच नाहीये, तुम्ही फ्रेशर आहात, तर तुम्हाला कुठली ऑर्गनायझेशन अकाउंट देईल? तुमच्याकडे फ्री अकाउंट असेल, पण तुम्ही एक्सपिरियन्स दाखवताय म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये काम केलेलं दाखवताय, देन से प्रो अकाउंट, मी प्रो अकाउंट यूज केले. देन सेकंड क्वेश्चन येतो की तुमच्या प्रो आणि प्रीमियम मध्ये फरक काय? ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा फरक येतो प्रो अकाउंट जे असतं ते प्रो अकाउंट मध्ये जी तुमची मॉडेलची साईज असते, म्हणजे जी पीबीएक्स फाईल तुम्ही बनवता ती पीबीएक्स फाईल 1 GB पर्यंत तुम्ही बनवू शकता.
म्हणजे 1 GB पर्यंत बनवून ती शेअर करता येते, म्हणजे इथे तुम्ही पब्लिश करू शकता. पण 1 GB क्रॉस तुम्हाला जाता येत नाही. पण तेच पॉवर BI प्रीमियम मध्ये ती ऑलमोस्ट 10 GB पर्यंत बनवता येते. प्लस हे जे पॉवर BI सर्व्हिसेसचं जे पेज आहे, या पेज मध्ये हे जे जसं वर्कस्पेस बनवले राईट आपण, या वर्कस्पेस मध्ये तुम्ही हा रिपोर्ट इथे सेव्ह केलाय ना, हे स्टोअर केलाय, म्हणजेच हा काहीतरी एक मेमरी घेत असेल ना क्लाउडची. म्हणजेच तुमचं हे जे क्लाउडची मेमरी आहे, तर ह्या पर्टिक्युलर अकाउंटसाठी 10 GB दिलेली आहे प्रो साठी, पण तीच प्रीमियम साठी ती ऑलमोस्ट 100 TB आहे. ठीक आहे. देन अगेन इथे तुमचा जो रिपोर्ट असतो, हा रिपोर्ट तुम्ही पब्लिश केलाय, पण हा डेली रिफ्रेश पण झाला पाहिजे, ऑटोमॅटिकली रिफ्रेश पण झाला पाहिजे. तर जे ऑटोमॅटिक रिफ्रेश शेड्युलिंग जे असतं, ते रिफ्रेश शेड्युलिंग प्रो मध्ये 8 टाइम्स करता येतं डेली. म्हणजे तुम्ही 8 वेळा त्याला टायमिंग देऊ शकता की तो रिपोर्ट जो आहे तो दिवसातून 8 वेळा रिफ्रेश करा. तेच प्रीमियम मध्ये तुम्ही त्याला दिवसातून 48 टाइम्स करता येतं, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला रिपोर्ट रिफ्रेश करता येतो 24 तासात. ते करताच येत नाही, 8च वेळा आलो. मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी 3 तासाची. हा, ते बघणार आहे आपण, ते सेट कसं करतात, रिफ्रेश वगैरे सेट कसं करतात. ठीक आहे, ते पुढच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे. जस्ट मी तुम्हाला डिफरन्स सांगतोय की प्रो आणि प्रीमियम मध्ये काय डिफरन्स आहे. ऑनलाईन पण तुम्हाला याच्यातले डिफरन्स जे आहे ते डिफरन्स आरामशीर मिळून जाईल. ठीक आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला देईल की भरपूर सारे पॅरामीटर्स असतात त्याच्यातले. एक 4-5 पॅरामीटर जे असतात, जसं इम्पॉर्टंट की त्याची साईज किती असते, मेमरी किती असते, रिफ्रेश रेट किती असतो, हे 3-4 पॅरामीटर इम्पॉर्टंट असतात, तेवढे सांगायचे, सगळे सांगत बसायची गरज नाही. ओके, ठीक आहे. ओके, देन आज काय करा तुम्ही, इथे डाउनलोड सेक्शन मध्ये ना, इथे डेटा गेटवे आहे. इथे पॉवर BI सर्व्हिसेस वर डाउनलोड सेक्शन मध्ये डेटा गेटवे आहे. या डेटा गेटवे वर मी ज्यावेळेस क्लिक करतोय ना, तर मी एक मायक्रोसॉफ्टच्या डेटा गेटवेच्या साईटवर जाईल. इथे तुम्हाला स्टँडर्ड मोड आणि पर्सनलाइज मोड असे 2 डेटा गेटवे. तर हा स्टँडर्ड मोड जो आहे हा डाउनलोड करून ठेवा सगळ्यांनी आज. आणि याच्यावर तर डिस्कशन जे आहे की गेटवे काय आहे, कशासाठी लागतोय, काय इन्स्टॉल करायचा, काय नीड आहे त्याची, हे सगळं आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. पण आज ऍटलिस्ट दिस गेटवे डाउनलोड करून ठेवा, म्हणजे उद्या आपल्याला त्याचं इन्स्टॉलेशन करता येईल. ऑलमोस्ट काहीतरी 400 MB ची काहीतरी फाईल आहे ती. ठीक आहे, ओके, ठीक आहे. ऑनलाईन स्टुडंट काही डाऊट याच्यात? डाउनलोड कुठनं करायचं आहे डेटा गेटवे? पॉवर BI सर्व्हिसेस वर जा. पॉवर BI सर्व्हिसेस वर इथे कोपऱ्यामध्ये सेटिंगच्या शेजारी बघा हे डाउनलोडचं चिन्ह आहे. त्या डाउनलोड वर क्लिक करा, इथे डेटा गेटवे म्हणून आहे. या डेटा गेटवर क्लिक करा, तुम्ही ऑटोमॅटिकली ह्या पर्टिक्युलर पेजवर या. इथे तुम्हाला डाउनलोड स्टँडर्ड मोड डाउनलोड करायचं आहे, पर्सनल मोड नाही. ओके, मला काही डाऊट ऑनलाईन स्टुडंट, काही इश्यू? नो सर. नो सर. ठीक आहे. हा, कोण काय बोलत होता आता? काय अडचण आहे का? काही बोलत नाही म्हणजे काही अडचण नाहीये ना? ठीक आहे, आपण आज इथे थांबूयात. उद्याच्या लेक्चरला आपण डेटा गेटवे आणि पुढचे जे अदर ऑप्शन्स आहेत पॉवर BI सर्व्हिसेस रिलेटेड ते बघूयात. प्रोबॅबली मोस्टली आपण मंडे पर्यंत हे सगळं फिनिश करू. विथ तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल पण मी सांगेन मंडेच्याच लेक्चरला मोस्टली, पण मंडे शक्यतो खतम होऊन जाईल आपलं. ठीक आहे, चलो देन मिलते हैं कल. बाय बाय.